MPSC, UPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे सर्व झुंजारू योद्धे यांना माझा सलाम. त्यांची जिद्द, चिकाटी, मेहनत आणि परिश्रम यांना माझा सलाम. आता प्रश्न असा असेल की झुंजारू हे नाव का? तर हे नाव रिप्रेझेंट करते आपली झुंज जे आपण देत आहे MPSC, UPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या विरुद्ध. सोबतच IAS आणि MPSC हे दोन शब्द सोबत का आहेत? तर याचा अर्थ असा की हे MPSC आयोगाचं एम आहे. एम कसं? तर MPSCद्वारा घेतल्या जाणाऱ्या 2025मधील न्यू पॅटर्नवर आधारित जी एक्झाम होणार आहे त्याचं मेन एम असं आहे की महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा टक्का IASमध्ये वाढावा आणि UPSC मार्फत सिलेक्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राची टक्केवारी जी आहे ती वाढावी. हा यामागचा एक रॅशनल MPSCचा असू शकतो. तर कुठल्याही प्रकारचा टाईम वेस्ट न करता आपण स्टार्ट करणार आहोत. हा या चॅनलवरील इंट्रोडक्टरी व्हिडिओ आहे. हा सर्वप्रथम व्हिडिओ आहे जो मी या चॅनलवर बनवत आहे. याची आपण सुरुवात करूया एक खूप सुंदर कोट जो की मी घेतलेला आहे खलील जिब्रान यांच्या ऑन टीचर या पोएममधून. तर हा कोट असा आहे की इफ ही इज इंडीड वाईज ही डज नॉट बिड यू एंटर द हाऊस ऑफ हिज विजडम बट रादर लीड्स यू टू द थ्रेशोल्ड ऑफ युअर ओन माइंड. याचा अर्थ असा आहे की खलील जिब्रान यांनी म्हटलं आहे की जो योग्य टीचर असतो तो त्याचं विजडम किंवा त्याचं नॉलेज किंवा त्याची अंडरस्टँडिंग तुमच्यावर थोपवत नाही, तर तो तुम्हाला फॅसिलिटेट करतो की तुम्ही स्वतः तुमची विजडम, तुमची क्रिटिकल थिंकिंग, तुमची थिंकिंग ॲबिलिटी डेव्हलप करावी. याच कोटपासून आपण आज सुरुवात करणार आहोत. काही बेसिक प्रश्न असे आहेत की वाय दिस चॅनल, हे चॅनल का? जेव्हा आपण बघतो की यूट्यूबवर असो अथवा कुठल्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर असो अनेक चॅनल्स आपल्याला मिळतात, अनेक प्लॅटफॉर्म आपल्याला मिळतात जे आपल्याला ऑनलाईन कोचिंग यामार्फत आपल्याला देत आहेत. तर याचं उत्तर म्हणजे वाय नॉट. होत असलेल्या खाजगीकरणाकडे जर आपण बघितलं, UPSC असो, MPSC असो, JEE, नीट, इतर कुठल्याही परीक्षांची कोचिंग्स कमीत कमी 1,00,000 रुपये चार्ज करते, वेदर इट इज ऑनलाईन और ऑफलाईन. हे असताना जे व्यक्ती या गोष्टी अफोर्ड करू शकतात ते व्यक्ती अफोर्ड करतात, ते समोर जातात. यामुळे काय होतं की लेवल प्लेईंग फील्ड जे आहे ते नाहीशी होते. आपल्या या चॅनलचा उद्देश तेच आहे की एक लेवल प्लेईंग फील्ड तयार व्हावी. जे लोक अंडर प्रिव्हिलेज्ड आहेत, ज्यांच्याकडे साधन नाही, संसाधन नाही, त्यांना त्याच दर्जाचं नॉलेज या ठिकाणी मिळावं. टू प्रोव्हाइड विथ इझी अँड क्रिस्प कंटेंट. ज्या प्रकारे ऑनलाईन प्लॅटफॉर्म वेगाने वाढत आहेत त्याच प्रकारे मिसलिडिंग ज्या आहेत गोष्टी त्यासुद्धा वाढत चाललेल्या आहेत. तर गायडन्स सोडून इतर सर्व गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळतात की 15 तासाचा मॅरेथॉन क्लास, यामध्ये सगळं कवर करूया, एक्सेट्रा एक्सेट्रा. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या मिसलिडिंग गोष्टी आहेत. हार्डवर्क कॅनॉट बी सबस्टिट्यूटेड विथ एनिथिंग. तर हार्डवर्क हे जे आहे हे सबस्टिट्यूट होऊ नाही शकत. तर आपण यामार्फत एक इझी आणि क्रिस्प अशा टाईपचं कंटेंट आपण इथे प्रोव्हाइड करणार आहे. सोबतच या चॅनलचा एक मेन उद्देश असा आहे की MPSCद्वारे घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवेचा 2025पासून पॅटर्न चेंज होत आहे. पॅटर्न चेंज होत असल्यामुळे याचा अभ्यास कसा करावा, यामध्ये होत असलेले चेंजेस याला आपण कसं अडॅप्ट व्हावं, कशा प्रकारे आपण स्वतःला प्रो मेन्स बनवावं, याबद्दलची आपण माहिती या चॅनलवर देणार आहोत. प्लस डेडिकेटेड 1 year शेड्यूल और प्रिपरेशन. याचा अर्थ असा आहे की मी स्वतःसुद्धा ॲस्पिरंट असल्यामुळे आपण सर्व मिळून 1 वर्षाचा डेडिकेटेड शेड्यूल आणि प्रिपरेशन स्ट्रॅटेजी इथे आपण फॉलो करणार आहोत. यामुळे आपल्यामध्ये काय होणार निर्माण, तर ते म्हणजे डिसिप्लिन. आणि इन लास्ट, युअर विश इज माय कमांड. याचा अर्थ काय आहे? युअर विश इज माय कमांड. माझ्यामार्फत जे इनपुट दिले जाते ते तर राहतीलच, परंतु जर तुम्ही कमेंटमध्ये काही गोष्टी तुम्हाला जर पाहिजे असतील तर तुम्ही ते कमेंट करून जे आहे सांगू शकता की या गोष्टीवर व्हिडिओ बनवला तर तो हेल्पफुल असेल. समोर जाऊया. आता आजचा मेन टॉपिक जो आहे MPSC राज्यसेवा 2025 याबद्दल आपण एक्सक्लुझिव्हली बोलूया.
हे MPSCद्वारे रिलीज केलेली नोटिफिकेशन होती, जे 24 जून 2022 रोजी जे आहे रिलीज केली होती. कारणास्तव हा पॅटर्न 2023मध्ये लागू झाला नाही आणि 2025मध्ये हा पॅटर्न लागू होईल अशी शाश्वती आयोगाद्वारे देण्यात आलेली होती. तर आपण एक ब्रॉडली बघूया. मोस्टली हे लक्षात घ्या की UPSCच्या धर्तीवरच MPSC मेन्स ही परीक्षा होणार आहे. त्यामुळे जे UPSCमध्ये गोष्टी आहेत त्या सेम MPSCमध्ये सुद्धा राहणार आहे. तरी आपण एक ओव्हरव्ह्यू घेऊया. यामध्ये जे आहेत एकूण 9 पेपर यामध्ये लिहिलेले आहेत. वर्णनात्मक होणार आहेत म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह राहतील. पेपर 1 इंग्रजी, पेपर 1 मराठी सॉरी, पेपर 2 इंग्रजी, हे दोन्हीही क्वालिफाईंग टाईपचे पेपर राहतील. यामध्ये आपल्याला 25% जे 25% गुण आहेत ते 300पैकी आपल्याला घ्यायचे आहे. हे समोर काउंट होणार नाहीत. मेन्सचा रिझल्ट लागेल या फॉलोविंग पेपर्स म्हणून. निबंध 250 गुणांचा आहे. सामान्य अध्ययन 1 250 गुण, सामान्य अध्ययन 2, 3, 4 रेस्पेक्टिव्हली 250 गुण. वैकल्पिक विषय याचा अर्थ आहे ऑप्शनल, हा सुद्धा 250 म्हणजे इन टोटल 500 गुणांचा हा ऑप्शनल पेपर राहणार आहे, जो की एक मोठा डिसाइडिंग फॅक्टर यामध्ये आपल्याला दिसून येतो. आता ऑप्शनलबद्दलच बोलत असताना UPSCने ऑप्शनलची एक लिस्ट जे आहे रिलीज केली होती. त्यामध्ये आहेत ॲग्रिकल्चर, ॲनिमल हजबंड्री, अँथ्रोपॉलॉजी एक्सेट्रा. तर तुम्ही पॉज करून बघू शकता किंवा MPSCच्या साईटवरती सुद्धा आपल्याला हे दिसून येते. समोर जाऊया. न्यू पॅटर्न इज अ रियालिटी याचा अर्थ काय आहे? तर ही गोष्ट आपल्याला समजून घेणे खूप आवश्यक आहे की पॅटर्न चेंज होणार आहे म्हणजे आहे हे तर शाश्वती जे आहे आपण सोबत घेऊन चाललो पाहिजे. मे बी पोस्टपोन होऊ शकतो 2025च्या ठिकाणी 2026ला लागू होऊ शकतो. तर पोस्टपोन होण्याची शक्यता आहे, पण नवीन पॅटर्न येणारच आहे. याबद्दल आपण तयार राहायला पाहिजे. तर बेटर बी प्रिपेअर्ड फॉर इट. आणि फर्स्ट फ्यू अटेम्प्ट्स हॅव हायर चान्सेस. आता याचा अर्थ असा आहे की पहिल्या काही अटेम्प्ट्समध्ये लोक एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तयार नसतात. काही लोक तर अटेम्प्ट स्किपसुद्धा करतात. जेव्हा 2013मध्ये आय थिंक जेव्हा पॅटर्न चेंज झाला होता की 2011मध्ये UPSCचा, त्यावेळी खूप लोकांनी जे आहे स्किप केलेला होता अटेम्प्ट, कोणीही अटेम्प्ट दिला नव्हता. तर पहिल्या काही अटेम्प्टमध्ये जर आपण डेडिकेटेड अभ्यास केला आणि टू द पॉईंट आपण अभ्यास केला तर पास होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढून जातात. कारण कॉम्पिटिशन खूप कमी असते आणि क्वेश्चन्स खूप नवीन असतात. त्यामुळे जे आहे क्वेश्चन रिपीट होणे जे आहे हे समोरच्या अटेम्प्टमध्ये चालते. परंतु जे नवीन क्वेश्चन्स आहे जे की खूप बेसिक असणार आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसून मिळते. आणि समोर आहे की हाऊ टू डील विथ न्यू पॅटर्न, हे आपण समोरच्या स्लाईडमध्ये जे माहीत करून घेणार आहे. सो हाऊ टू प्रिपेअर फॉर न्यू पॅटर्न, तयारी कशी असावी? सर्वात प्रथम गोष्ट ती म्हणजे की ॲनालाइज न्यू पॅटर्न. आपल्याला कुठलीही परीक्षा पास करण्याकरिता जे आहेत काही नियम असतात. प्रथम म्हणजे सिलेबस माहिती असणे, PYQ माहिती असणे आणि बुक लिस्ट वगैरे आपल्याकडे माहिती असणे आवश्यक आहे. तर आपण जे आहे न्यू पॅटर्न ॲनालाइज करणार. तो ॲनालाइज कसा करणार की पॅटर्न बेस्ड एक्झाम्स कुठली, तर UPSCच्या धर्तीवरती ही एक्झाम होणार आहे. तसेच UPPSC जे आहे ही एक्झाम पण आपण बघू शकतो. यामध्ये कसल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात यावरून आपण एक आढावा घेऊ शकतो की MPSC राज्यसेवेमध्ये नवीन सिलेबसमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. दुसरा टास्क आपला असा आहे की आपल्याला रिसोर्सेस कलेक्ट करायचे आहेत. जे आहे मिनिमाइज एकदम रिसोर्सेस आपल्याकडे असले पाहिजे. कमी रिसोर्सेस असले पाहिजे आणि एकदम टू द पॉईंट रिसोर्सेस आपल्याकडे असले पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट जे की डिसाइडिंग फॅक्टर आहे ते म्हणजे ऑप्शनल सिलेक्शन. जे आहे ऑप्शनल 500 मार्काचा असल्यामुळं हा एक मेजर रोल प्लेईंग जे आहे एक गोष्ट आहे तुमच्या प्रिपरेशनमध्ये किंवा तुमच्या फायनल रिझल्टमध्ये. म्हणून ऑप्शनल जो आहे तो अतिशय काळजीपूर्वक आपण निवडला पाहिजे. आणि त्यानंतर आहे की मेक फुल प्रूफ स्ट्रॅटेजी. आता फुल प्रूफ स्ट्रॅटेजी काय आहे ते आपण बघूया. याच्यामध्ये सगळ्यात पहिला टास्क कसा राहणार की डिसाईड युअर ऑप्शनल डिसाईड कसा करायचा याबद्दल आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू शकतो जर आवश्यकता असल्यास. नसल्यास जे आहे आपण आपल्याला ओळखीचा असणारा सब्जेक्ट जो आपण ग्रॅज्युएशनमध्ये घेतला आहे किंवा जो वाचताना आपल्यामध्ये जिज्ञासा थोडीशी जागृत होते तो सब्जेक्ट आपण घेतलेला बरा. सोबतच त्याचे रिसोर्सेस आहेत काय, गायडन्स आहे का, कोचिंग आहे का. बिकॉज ऑप्शनल विल डिसाईड युअर रिझल्ट. 500 मार्क या ठिकाणी खूप जास्त असतात. रँक डिसाईड होते. तसेच कलेक्ट रिसोर्सेस फॉर युअर ऑप्शनलसाठी जे आहे आपल्याला रिसोर्सेस कलेक्ट करायचे आहे. तर मोस्टली UPSC म्हणजे काय, तर जे आहेत मेजर ऑप्शनल जे आहेत ते UPSCमध्ये सुद्धा आहेत
आणि त्या ऑप्शनल्सच्या बद्दल जे कोचिंग वगैरे आहे हे सगळं यू पी एस सीच्या एक्झामकरिता अवेलेबल आहे. म्हणून जे रिसोर्सेस यू पी एस सीच्या एक्झामकरिता यूज केले जातात तेच आपण एम पी एस सीकरिताही ऑप्शनल प्रिपेअर करण्याकरिता घेऊ शकतो, जोपर्यंत एक नवीन जे आहे मराठी असो किंवा इंग्लिश असो यामध्ये नवीन नोट्स वगैरे तयार होत नाहीत. तसेच सेकंडली आपल्याला काय करायचं, कोर मेन्स सब्जेक्ट जे आहेत, कोर मेन्स सब्जेक्ट आपल्याला करायचे आहेत. त्यामध्ये येणार की पॉलिटी गव्हर्नन्स हे आपलं तयार असलेलं पाहिजे. इकॉनॉमी, हिस्ट्रीमध्ये पण बघा ॲन्शियंट आणि आर्ट अँड कल्चर वगैरे, मेडिवल, मॉडर्न इंडिया, वर्ल्ड हिस्ट्री आपली तयार असली पाहिजे. आणि महाराष्ट्र स्पेसिफिक जे आहे, वेदर इट इज हिस्ट्री और जिओग्राफी, ही महाराष्ट्र स्पेसिफिक पण आपल्याला करायची आहे. कारण जी एक PDF एम पी एस सीद्वारे अपलोड करण्यात आली होती त्यामध्ये लिहिलेलं होतं की विथ स्पेशल फोकस ऑन महाराष्ट्र. सोबतच इथिक्स जे आपल्याला करायचं आहे, इंटरनल सिक्युरिटी, डिझास्टर मॅनेजमेंट, एन्व्हायरमेंट, इकॉलॉजी, हे काही कोर मेन सब्जेक्ट जे आहे आपण म्हणू शकतो हे आपले तयार असले पाहिजे. कलेक्ट सोर्सेस फॉर कोर मेन सब्जेक्ट, तर मेन्सचे जे कोर सब्जेक्ट आहे त्याच्याबद्दल आपला सगळं पहिला टास्क म्हणजे की मटेरियल आपल्याला कलेक्ट करायचं आहे. तर तेही आपण यू पी एस सीकरिता जे यूज केले जाते तेच आपण घेऊ शकतो. ते मराठीमध्ये पण अवेलेबल आहे आणि इंग्लिशमध्ये पण आहे. मेक अन इन्क्लुझिव्ह रफ प्लॅन फॉर 1 year, तर एका वर्षासाठी जो आहे आपल्याला इन्क्लुझिव्ह म्हणजे काय, तर यामध्ये आपला ऑप्शनल, आपले मेन्सचे सब्जेक्ट आणि प्रिलिम्स, CSAT वगैरे सगळं काही कवर झालं पाहिजे. असा एक रफ प्लॅन आपल्याला 1 वर्षाचा बनवायचा आहे. आपल्याला ॲनालाइज करायचे आहे PYQ ऑफ UPSC और UPPSC आणि इतर कुठले जे सिमिलर पॅटर्नवर स्टेट PCSची एक्झाम होते त्याचे आपण जे आहेत PYQ ॲनालाइज केले तर आपल्याला एक आयडिया मिळून जाईल. तसेच फिनिश युअर ऑप्शनल अँड कोर सब्जेक्ट इन 4 months, तर पहिल्या 4 महिन्यामध्ये जे आहे आपण आपला ऑप्शनल आणि आपले मेन्सचे सब्जेक्ट, कोर सब्जेक्ट जर आपण कवर केले तर आपल्याला प्रिपरेशनमध्ये खूप इझी होईल. तसेच प्रॅक्टिस आन्सर रायटिंग मीन वाईल ती आहेच. आणि वी हॅव टू वाइंड अप मेन्स जे आहे ते जानेवारीच्या आधी आपली संपली पाहिजे आणि आपण जानेवारीनंतर प्रिलिम्सकडे फोकस करूया. तर रफ शेड्यूल मी तर बनवलेला आहे, आपण यावरून एक आयडिया घेऊ शकता आणि आपल्याला जो आपल्या प्रिपरेशन स्ट्रॅटेजीसोबत थोडासा मिळता जुळता असा टाईमटेबल आहे आपण बनवू शकतो. मी कन्सिडर करत आहे की आपण जुलैपासून तरी मिनिमम तयारी करायला पाहिजे 2025 करिता. तर जुलैमध्ये आपण स्टार्ट करणार आहे. पहिले 4 महिने आपल्याला ऑप्शनल करायचं आहे. ऑप्शनल डिसाईड झाल्यावर जे आहे मोस्टली स्टार्टिंगच्या महिन्यांमध्ये आपण थिअरी कंप्लीट करणार आहे आणि यामध्ये जे आहे GS4चे इथिक्सचा जो कोर टॉपिक आहे तो आपण कवर करायचा आहे पहिल्या महिन्यामध्ये. दुसऱ्या महिन्यामध्ये तेच फॉलो होणार. ऑप्शनलचा पेपर 1 रिलेटेड त्याचे जे काही थिअरी वगैरे आहे ते सगळं आपल्याला कवर करायचं आहे. नंतर GS2 सब्जेक्टमध्ये आपल्याला पॉलिटी अँड गव्हर्नन्स कवर करायचं आणि बेसिक इंटरनॅशनल रिलेशन्स जे आहे आपल्याला कवर करायचं आहे. त्यानंतर सप्टेंबरमध्ये जे आहे आपण पेपर 2कडे वळून जाऊ. ऑप्शनलमध्ये पेपर 2 आपला कवर होईल. तसेच GS3चा जो सब्जेक्ट आहे इकॉनॉमी, हा एक मेजर रोल प्लेइंग सब्जेक्ट आहे GS3मध्ये, तर ह्या आपल्याला या सप्टेंबर महिन्यामध्ये कवर करायचा आहे. हे सगळं मेन्स ओरिएंटेड आपल्याला वाचायचं आहे. सोबत मग आपण ऑक्टोबरची जर गोष्ट केली तर यामध्ये जे आहे ऑप्शनल आपल्याला वाइंडअप करायचं आहे. ऑप्शनल आपला वाइंडअप झाला पाहिजे या महिन्यामध्ये, सगळा कन्सॉलिडेट झाला पाहिजे. नोट्स ज्या आहेत त्या मस्ट आहे, नोट्स बिलकुल बनवल्या पाहिजे आपण, ऑप्शनलच्या असो किंवा मेन्सच्या सब्जेक्टचे असो. GS3मध्येच आपण समोर बघितलं तर इन्व्हायरमेंट हा सब्जेक्ट आणि इंटरनल सिक्युरिटी प्लस डिझास्टर मॅनेजमेंट हे 3 सब्जेक्टसुद्धा आपले ऑक्टोबरमध्ये कवर झालेले पाहिजे. नोव्हेंबरकडे आपण येतो तेव्हा आपलं ऑप्शनल या ठिकाणी संपलेलं आहे कारण आपण टोटल 4 months याला दिलेले आहे. तसेच जे आहे येथे ऑप्शनल स्टॉप करणे आणि प्रिपेअर अदर GS, जो आपले GSचे सब्जेक्ट राहिलेले होते ते आपल्याला इथे कवर करावं लागणार. फॉर एक्झाम्पल आपल्याला जिओग्राफी करावं लागणार विथ स्पेशल फोकस ऑन महाराष्ट्र. त्याचप्रकारे GS1मधील हिस्ट्री आपल्याला कवर करावं लागणार. महाराष्ट्राचा इतिहास, मॉडर्न इंडिया, एन्शियंट आणि आर्ट अँड कल्चर, मेडिवल वाचू शकता किंवा आपण इग्नोरसुद्धा करू शकतो, टाईम असल्यास वाचावा. परंतु महाराष्ट्र स्पेसिफिक जर आपण केलं तर ते थोडंसं बेनिफिट आपल्याला देईल मेन्समध्ये. हॅव डिसेंबर ॲज कुशन मंथ. डिसेंबर जो आहे हा एक कुशन मंथ राहू द्या. या महिन्यामध्ये आपण आपले जेवढेही बॅकलॉग आहेत किंवा आपले मेन्सचे सब्जेक्ट राहिलेले आहेत ते डिसेंबरमध्ये कवर करा. आपली नोट्स जी आहे ती कन्सॉलिडेट करा आणि आपण या ठिकाणी जे आहे आन्सर रायटिंगची प्रॅक्टिससुद्धा करू शकतो आणि स्टार्ट प्रिलिम्स इन जानेवारीमध्ये आपण प्रिलिम्स सुरू करू. आता डेली टास्कमध्ये आपण काय करायला पाहिजे हे बघा. तर न्यूजपेपर वाचणं खूप मस्ट आहे. लोकल न्यूजपेपर वाचा महाराष्ट्र स्पेसिफिक आणि एक नॅशनल न्यूजपेपर जो की इंडियन एक्सप्रेस असू द्या किंवा द हिंदू असू द्या, यापैकी एक न्यूजपेपर आपण वाचला पाहिजे.
सोबतच आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस जी आहे, कारण एक्झाम डिस्क्रिप्टिव्ह असल्यामुळे आन्सर रायटिंगवर आपल्याला मेहनत करावी लागणार जे आहे. तर टाईम लावून आपण आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस केली पाहिजे. सोबतच मॅपिंग जो आहे हा एक मेजर रोल प्ले करतो आणि डेलीमध्ये आपल्याला जे आहे रिव्हिजन ॲड करणं अतिशय आवश्यक आहे. आणि व्हिडिओ जास्त लांब न करता, इतर कुठलाही प्रॉब्लेम जर असला तर या ठिकाणी मी व्हिडिओ बनवण्यासाठी तयार आहेच. आपण माझ्याकडून जे इनपुट येणार आहेत ते म्हणजे मी आता इथिक्स साठी जो आहे एक लेक्चर सिरीज लॉन्च करणार आहे. तर इथिक्समध्ये जे आहे आपण 3-4 व्हिडिओमध्ये फक्त बेसिक टर्म्स जे आहे ते आपण या ठिकाणी कवर करू, जे की इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेजेसमध्ये असणार आहे. तर या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच ठेवूया. आणि इतर आपल्याला कुठल्याही विषयावर किंवा टॉपिकवरती जर काही व्हिडिओ बनवायचं असेल किंवा आन्सर कसं लिहितात, नोट्स कसे बनवायचे, आन्सर कसे लिहायचे, या कुठल्याही प्रकारच्या विषयावर आपल्याला जर काही डाऊट असेल तर तो तुम्ही या ठिकाणी मला विचारू शकता. व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद.